महाराष्ट्र 24 तास न्यूज, जिथे प्रश्न विचारले जातात थेट, जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच। आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत, विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष, आम्ही असणार नेहमीच तुमच्या सोबत। कारण महाराष्ट्र 24 तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ, तुमचा साथीदार, तुमचा आवाज। म्हणूनच आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा महाराष्ट्र 24 तास न्यूज। कारण हा प्रवास आहे तुमचा, तुमच्या हक्काचा, तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा। महाराष्ट्र 24 तास न्यूज। कारण काय? सर्वप्रथम तर मी आपल्या माध्यमातून सर्व स्वाभिमानी श्रीरामपूरकरांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि सर्व स्वाभिमानी श्रीरामपूरकरांना शुभेच्छा देते। हा विजय सत्याचा विजय आहे आणि गेल्या 8 वर्षामध्ये जे पुढचे जे लोक होते त्यांनी ज्या खोट्या घोषणा केल्या, ज्या खोट्या पद्धतीने जो प्रचार केला, हा प्रचार श्रीरामपूरच्या जनतेने ओळखला आणि अशा खोट्या प्रचाराला, अशा खोट्या आश्वासनाला श्रीरामपूरची स्वाभिमानी जनता कधी पण त्यांना सहकार्य करत नाही। नेहमीच अशा लोकांचा त्यांना घरचा आहेर दाखवण्याचं काम श्रीरामपूरकरांच्या जनतेने केलेलं आहे आणि परत एकदा पुन्हा एकदा ससाने साहेबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करणदादा ससानेंना त्यांनी सर्व श्रीरामपूरकरांनी आशीर्वाद दिला आणि हा विजय आम्ही ससाने साहेबांच्या चरणी अर्पण करतो आणि पुन्हा एकदा सर्व श्रीरामपूरकरांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सर्वांचे दैवत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बनवण्याचं काम हे स्वर्गीय ससाने साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं होतं। आज छत्रपती शिवाजी महाराजांना देखील तेव्हा पण हेच मान्य होतं आणि आज पण या निकालातून दाखवून दिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना पहिला हार घालण्याचा सन्मान जर कुणाला मिळाला पाहिजे तर ते स्वर्गीय ससाने साहेबांच्या मुलाला मिळाला पाहिजे आणि तो मान नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिला हार जर छत्रपती शिवाजी महाराजाला कोणी घालणार तो स्वर्गीय ससाने साहेबांचा करण जयंत ससाने आज घालणार।